claiming that the Diwali Eve Margaon blast was part of a plan to finish Sanatan Sanstha. Members of the organization have called upon the investigating authorities to pursue the matter in an unbiased, honest and professional manner to get to the bottom of the plot. Speaking at a press conference on Wednesday, the managing trustee of Sanatan Sanstha, Virendra Marathi, stated that the investigating authorities deliberately wanted to link the explosion on October 16, 2009 in Margaon to Sanatan Sanstha. Members of the organization have maintained that the continued search of the Sanatan Ashram is akin to mental torture and an attempt to defame the Sanatan seekers. They have requested police to desist from conducting further raids. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की शासनाने सनातन विरुद्धची ही काही चौकशी सुरू ठेवलेली आहे ही अन्याय चौकशी बंद करावी आणि या स्फोटाची जी दुसरी बाजू आहे ती दुसरी बाजू पडताळण्याच्या दृष्टीने तपास सुरू करावा. आता ही दुसरी बाजू कुठली तर मडगाव स्फोटातील दुसरे मयत योगेश नाईक यांच्या स्कूटरवर अज्ञातांनी बॉम्ब ठेवून स्फोटके ठेवून त्यांचा स्फोट घडवून आणला आणि या मलगोंडा पाटील आणि योगेश नाईक यांचा खून झाला किंवा ते ठार झाले अशी शक्यता आम्ही यापूर्वी वर्तवली आहे. सनातनची इतकी कसून चौकशी करून त्यातून काहीही गेल्या आता 12 दिवसात काहीही निष्पन्न झालेलं नाहीये. त्यामुळे पोलिसांनी आता मी जी काही दुसरी बाजू मांडली त्या दुसऱ्या बाजूने तपास सुरू करावा अशी आमची मागणी आहे. Stating that the Sanatan's teaching did not breed terrorists but molded seekers into saints, Mr. Marathi said that the frequent police raids at the Sanatan Ashram had created a fear in the minds of the people staying at the ashram. सनातनचा आश्रम हा काही आतंकवाद्यांचा अड्डा नाहीये. या ठिकाणी कुटुंब राहतात, त्यांची मुलं राहतात, काही मुली राहतात. पोलीस ज्या तऱ्हेने हा तपास करत आहेत, ज्या तऱ्हेने चौकशी करत आहेत, ज्या तऱ्हेने झडती घेत आहेत आश्रमाची, तर या सगळ्यामुळे मुलांच्या मनात एक प्रकारे दहशत निर्माण झाली आहे. असं भीतीदायक वातावरण निर्माण झाल्यामुळे या मुलांच्या मनावर, कोवळ्या मनावर काय परिणाम होईल याचा शासनाने विचार करावा. On the issue of the government willing to put a ban on Sanatan Sanstha, Mr. Marathi said that they would take a legal advice on the issue. त्यामुळे धर्माधिष्ठित अधिष्ठान असलेले सनातनचे संघटन हे जर उभं राहिलं, हे फोफावलं, सगळेजण चांगले वागायला लागले तर यांना आपलं इप्सित साध्य करता येणार नाही. म्हणून हे संघटनच उभे राहणार नाही यासाठी राजकारण्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सनातनची मानहानी करण्याचा ज्या ज्या घटकांकडून आतापर्यंत प्रयत्न झाला त्या सर्व घटकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात सनातन वकिलांचा सल्ला घेतच आहे. Mr. Marathi also felt that Malgunda Patil, the person who died in the Margaon blast, was not involved in any such activities before the blast. नाही, कुठल्याही याच्यात सहभाग नव्हता असं कुठेही कुणीही म्हटलेलं नाहीये. नाही, हे आता या स्फोटानंतर काहीतरी वक्तव्य कुठली तरी प्रसारमाध्यम करतंय. बाकी कुणाशी त्याचा कुठल्याही याच्याशी संबंध नव्हता हे अगदी स्पष्ट आहे. योगेश नाईक आश्रमात राहणार आमचा दूध सप्लाय करतात. मलगोंडा पाटील आश्रमातच असताना म्हणतात कसं सकाळचं व्हायचं. About the reports of a minister's wife financing the Sanatan Sanstha, Prithviraj Hazare, editor of Sanatan Prabhat, the mouthpiece of the Sanatan Sanstha, stated that the transport minister Ramakrishna Davlikar's wife Jyoti was one of the sadhaks at the Sanatan Sanstha who was looking after the accounts and administration. सनातन संस्थेमध्ये अनेक साधक आहेत, गोव्यातले, गोव्याबाहेर असं सगळीकडचे साधक आहेत. असं अनेक साधक आहेत, असं ती एक त्यांच्यापैकी एकच आहे. What does she handle, sir? What part of Sanatan Sanstha's responsibility does she handle? She is having a very good background of banking.
She was in the bank, she retired from the bank, and that's why she's looking after some part of account. She's guiding us to keep the account and the administration part of it. Ashram is in constancy, that's all.